तुकाराम गृह्णौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। जीवकृत द्वैत शास्त्र विचार कल्पित आहे म्हटल्यावर संसार बंधनाची निवृत्ती कशी होईल? शिष्याने शंका केलेली आहे की शास्त्र विचार जर कल्पित आहे तर संसार बंधनाची निवृत्ती कशी होईल? याला उत्तर देतात की ज्याची निवृत्ती करायची आहे तो संसार कुठं खरा आहे? जसं स्वप्नाची निवृत्ती करायची, स्वप्नामध्ये एका व्यक्तीला वाघ चावला आणि तो वाघानं चावा घेतल्यामुळे तो ओरडू लागला. मग आता त्याला उपाय काय? स्वप्नाच्या घाया ओखद च्योची धनंजया. ज्ञानोबराय सांगतात की त्या व्यक्तीला झोपेतून जाग करणं हेच त्या घावावरचं रामबाण उपाय आहे. तसं ह्या संसाराची निवृत्ती करायची, पण संसार खरा कुठं आहे? पण तुकोबाराय प्रश्न करतात, कासया हा सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे. संसाराची प्रतीती यायला लागली इथपर्यंत ठीक आहे. इंद्रियाद्वारे अंतःकरणामध्ये संसाराची प्रतीती येत आहे. मग त्या प्रतीतीला आपण सत्य मानलं. कोण म्हणलं आपल्याला सत्य माना? आपणच आपल्या मनानं ह्याला जीवकृत द्वैत म्हणायचं. जीवकृत द्वैत आहे आणि या द्वैतामुळं म्हणून जसा यक्ष तसे बलिदान या न्यायाने स्वप्न कल्पित आहे. आता स्वप्नामध्ये सिंहाच्या दर्शनाने, इथं दर्शनानं सांगितलं, स्वप्नाची जशी निवृत्ती होते, स्वप्न कल्पित सिंहाच्या दर्शनाने ती झोपला मनुष्य आणि झोपल्यानंतर त्याला गाढ झोप लागली आणि अचानक त्याला स्वप्नामध्ये अक्राळ विक्राळ सिंहानं केलेली गर्जना असं दृश्य दिसलं आणि ते त्याला भीती वाटली आणि ती भीतीनंच तो जागा झाला. म्हणजे त्या स्वप्नाची निवृत्ती झाली. नुसता वाघ पाहिल्यानंच ते उठला म्हणजे जागा झाला, म्हणजे स्वप्न निवृत्त झालं का नाही? हां. मग त्याचप्रमाणे कल्पित शास्त्राने कल्पित संसाराची निवृत्ती होऊ शकते. आता कल्पित शास्त्र आहे म्हटल्यानंतर कल्पित संसाराची निवृत्ती होऊ शकते ना. जसं आता जर काटा पायामध्ये मोडला तर तो काटा काढण्यासाठी दुसरा काटा घ्यावा लागतो आणि त्या दुसऱ्या काट्यानं तो पहिला काटा काढला. मग आता जो दुसरा काटा आहे मग त्याला काय करायचं? फेकून द्यायचं. पण त्यानं काटा काढला ना, मग त्याचे उपकार नाहीत का? आहेत. मग त्याला खिशात ठेवावं का नाही? म्हणजे परत टोचायला का? बाबा ती त्यानं काट्यानं काटा काढला, पण आता हे काटा कशासाठी ठेवायचं? याचं काहीच काम नाही ना, म्हणून ह्याला फोडून टाकायचा. तसं अज्ञानाची निवृत्ती स्वरूपाच्या विशेष ज्ञानानं झाली. आता ते विशेष ज्ञान कुठपर्यंत ठेवायचं? मग त्या विशेष ज्ञानाला सुद्धा सामान्य ज्ञानामध्ये विलीन करायचं.
मग सामान्य ज्ञानामध्ये विलीन केल्यानंतर ते विशेष ज्ञान राहिलं का? नाही. मग आता हे विशेष ज्ञान ज्या शास्त्रानं झालं तर ते शास्त्र त्या शास्त्रानं निवृत्ती झाली ना, कल्पनेची निवृत्ती झाली. कल्पनेची निवृत्ती झाल्यामुळं ती कल्पना, आता कल्पना निवृत्त झाल्यामुळं ती जे विशेष ज्ञान आहे तर त्या विशेष ज्ञानाला आता कुठपर्यंत सांभाळायचं? म्हणून ते विशेष ज्ञान सुद्धा निवृत्त करायचं. मग आता त्या निवृत्त झालेल्या ज्ञानानं जर कल्पित संसाराची निवृत्ती होत असेल तर मग त्या ज्ञानाला सत्य कसं मानावं? आता इथं सांगितलेलं आहे की कल्पित शास्त्राने कल्पित संसाराची निवृत्ती होऊ शकते. मग कल्पित संसार आहे आणि शास्त्र सुद्धा कसं सांगायला लागले? कल्पित आहे. मग कल्पित शास्त्रानं कल्पित संसाराची निवृत्ती कशी होऊ शकते? म्हणजे एका भ्रमानं दुसरा भ्रम निवृत्त व्हायला लागला. कसं? जसं बालपणाचा अहंकार सुटला आणि तारुण्यावर येऊन बसला. म्हणजे काय झालं? पहिला भ्रम निवृत्त झाला आणि दुसरा भ्रम तसाच कायम आहे. आता तारुण्याचा भ्रम संपला आणि तोच भ्रम आता वार्धक्यावर येऊन बसला. म्हणजे पहिल्या भ्रमानं दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती झाली, पण भ्रमला भ्रम कायमच आहे ना. मग अज्ञानामध्ये भ्रमाची निवृत्ती दुसऱ्या भ्रमानं व्हायला लागली. आत्यंतिक भ्रमाची निवृत्ती कुठं व्हायली? परंतु विशेष ज्ञान ज्यावेळेस प्रगट होत असतं तर त्यावेळेस संपूर्ण भ्रमाची निवृत्ती होते. एवढा फरक आहे. म्हणून विशेष ज्ञान फार महत्त्वाचं आहे आणि त्या विशेष ज्ञानानं अज्ञान निवृत्त व्हायला लागलं आणि अज्ञान कार्य जे देहाध्यास आहे त्याची सुद्धा निवृत्ती व्हायला लागली. म्हणून आता ठीक आहे, अज्ञान निवारण झालं. जसं दोरीवर सर्पाची भ्रांती झाली. आता सगळेच जण भ्यायला लागलेत ना की इथं सर्प आहे, सर्प आहे, सर्प आहे. एक जण म्हणलं की मोबाईलची बॅटरी लावा. तर बॅटरी लावल्यानंतर तिथं दोरी रूपानं अशी विशेष रूपानं कळाली की ही 3 पदराची सुंबाची वळीव दोरी आहे. मग दोरी रूपानं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर सर्पाची भ्रांती निघून गेली का राहिली? निघून गेली. म्हणजे सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती झाली. आता ती टॉर्च चालू ठेवायची का? नाही, पण त्यानं दोरी दाखवली ना आणि सर्पाची भ्रांती निवारण झाली ना. मग आता राहू द्या ना ती चालू. आपण चार्जिंग संपायली ना, इथं चार्जिंग संपायली ना, म्हणून ती बॅटरी काय करावी लागती? बंद करावी लागते. तसं विशेष रूपानं जे प्रगट झालेलं ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचं काम काय होतं की अज्ञान आणि अज्ञान कार्य देहाध्यासाची निवृत्ती हे काम झाल्यानंतर आता त्या विशेष ज्ञानाचं काम शिल्लक राहिलं का? मग आता त्यानं काय करायला पाहिजे? त्यानं सामान्य रूपामध्ये विलीन व्हायला पाहिजे आणि मग आनंदाने जीवन जगायचं साक्षी रूपानं. जसं चित्रपट पाहत असताना आपण टेन्शन घेऊन पाहतो का की असं व्हायलाच पाहिजे, असं व्हायलाच पाहिजे का? आणि असं व्हायलाच पाहिजे असं जर धरून बसलो तर तसं होतं का? आपण किती आग्रह धरा, ते तिथं जे शूटिंग झालेले आहे तेच दिसणार. आपण मनाने कल्पना करून ते तसं दिसन का? तसं या संपूर्ण ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये जे व्हायला लागलं ना ते होणारच आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काही हस्तक्षेप करता येतो का? नाही करता येत. म्हणून जीवकृत जे द्वैत आहे तर त्या द्वैतानं जीवाला दुःख व्हायला लागलं. ईश्वर निर्मित सृष्टीनं दुःख होत नाही. उलट तुम्ही पहा, वृक्षाकडं पहा, वेलीकडं पहा, त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आनंद होतो. म्हणून तुकोबराय सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोय दिनचरे. म्हणजे ही वृक्षवल्ली काय आहेत? हे आमचे सोयरे आहेत.
कारण हनुमंतरायानं लक्ष्मणाला शक्ती लागली होती, तर संजीवनी बुटीची ती कशी चाचणी घ्यायची हे सांगितलं होतं की ती चमकत असते. आता हनुमंतरायाला नेमकं लक्षात आलं नाही की आता ही कोणती चमकणारी, तर त्यांनी सगळा पर्वतच उचलून आणला. मग त्या वल्लीनं संजीवनी बुटीनं लक्ष्मणाचे प्राण वाचवले. मग ही बुटीच होती ना, मग हिनं प्राण दान दिलं म्हणून ती उपकारी आहे, परोपकारी आहे. म्हणून संपूर्ण वृक्षाचं तुम्ही पहा ना, लिंबाचं झाड असू द्या, ते लिंबाचं झाड त्याचा जर पाला जाळला तर त्यांना डास येत नाहीत, घरात येतात का? नाही. ते जर त्याचा पाला जर आपण वाटला आणि तो अंगाला लावला तर शरीराचे बरेच रोग दूर होतात. शरीरावर डास बसत नाही, त्याला खाज येत नाही, त्याला डास चावत नाही, कारण त्याला वाटतं की हे कडू आहे आणि याला चावल्यावर ती आपल्याला कडूपणा येईल म्हणून ते चावत नाही. आणि ते जर आपण त्याचा रस जर पिला तर शरीरातली उष्णता सुद्धा कमी होते. म्हणून पाडव्याच्या दिवशी त्या लिंबाच्या झाडाचा फुलोरा त्या प्रसादामध्ये मिश्रित करून ते आपल्याला खायला देते. का? कारण वर्षभर आपण गोडधोड खातो आणि कडू तर आपल्याला आवडतच नाही. म्हणून षड्रसापैकी कडू रस आपल्या शरीरात जावा म्हणून ते प्रसादाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येतो. 6 रस आहेत ना, खारट, तिखट, आंबट, गोड, तुरट आणि कडू. मग हे 6 षड्रस ह्या शरीरामध्ये जायला पाहिजे, म्हणजे त्याचा समतोल राहतो. तसं वृक्ष पाहिल्यानंतर आपल्याला कधी दुःख झालं का? आणि एक जीव दुसऱ्या जीवाला भेटला की दुःखाचं गाठोडं सोडायला सुरुवात झाली. म्हणजे जीवानं जीवाची भेट घेतल्यानंतर दुःख वाढतं का कमी होतं? वाढतं. कारण जीव स्वतः दुःखी आहे आणि दुसऱ्या दुःखी जीवाकडे गेला तर हे स्वतःचं दुःख याच्यासमोर मांडतं, ते आपलं दुःख त्याच्यासमोर मांडतं. म्हणजे 2 दुःख जर एकत्र आले ना, तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. म्हणजे 2 जीव एकत्र आले की दुःखाचा काय होतो? ऍक्सिडेंट होतो. म्हणजे डबल लोड येतो. म्हणजे याचं दुःख त्याला आणि त्याचं दुःख याला म्हणल्यावर डबल लोड आला ना. ते प्लस प्लस मायनस झालं का मायनस मायनस प्लस झालं? मायनस मायनस प्लस झालं. म्हणजे जीवानं जीवाची संगती केली की दुःख वाढल्याशिवाय राहतच नसतं. आणि जीवानं ईश्वराची संगती केली की ईश्वर कसा आहे? सर्व सुखाचे आगर. जसं एसटीचं आगर असतं, म्हणजे एसटीचं डेपो जिथून सगळ्या एसट्या सुटत असतात, तसं सगळे सुख विश्वातले जिथून सुटतात, तर त्या सुखाचं आगर कोण आहे? हा विठ्ठल परमात्मा आहे, जो विटेवर उभा आहे. विटेवरी उभा कटेवरी हात. म्हणून असा उभा असलेला पांडुरंग परमात्मा तो सुखाचं आगर आहे आणि त्याच्यापासूनच सगळे सुखाचे स्रोत वाहत आहेत. म्हणून सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंकार. आता हे सगळे ध्वनिलहरी आहेत. रेडिओमध्ये काय आहे? ध्वनिलहरी आहे. आणि प्रकाश म्हणजे काय? विद्युत लहरी. आणि आपण म्हणजे काय आहोत? आनंद लहरी, ज्ञान लहरी आहोत. म्हणून ह्या लहरी दिसत नाही. जसं शब्द ऐकू येतो पण दिसतो का? नाही दिसत. मग विद्युत दिसते का? पण प्रकाशाच्या लहरी दिसतात. मग तसं शरीर दिसतं, पण हे शरीराचा जो पाया आहे तो श्वास दिसतो का? नाही दिसत. पण जाणण्यात येतो त्वचेनं. आणि शरीराचं आणि श्वासाचं ज्ञान ज्या अंतःकरणात झालं ते अंतःकरण दिसतं का? मग ते नाही का? मग ते आता नाही का, इथं नाही का, माहित नाही का, तुम्ही वापरत नाही? आता आहे, इथं आहे, माहित आहे,
तुम्ही वापरता म्हणजे अंतःकरण प्रत्यक्ष आहे. आणि अंतःकरणाला जाणणारे तुम्ही आता नाही का, इथं नाही का, तुम्हाला माहीत नाही का, इंद्रियाद्वारे माहीत नाही. तुम्ही आता आहेत, इथं आहेत, माहीत आहेत, पण तुम्ही इंद्रियाद्वारे जाणण्यात येत नाही. मग अंतःकरणामध्ये तुम्ही शब्दाला जाणणारे आहात. मग तुम्ही शब्द आहात का, कान आहात का, श्वास आहात का, शरीर आहात का, इंद्रिय आहात का, मन आहात का, नाही? मी शरीर नाही, श्वास नाही, शब्द नाही, कान नाही, इंद्रिय नाही आणि नाही असं नाही. मी आहे, पण ह्या सगळ्याहून वेगळा आहे असा आपला परिचय आहे. म्हणजे या सगळ्यांना जाणणारा आत्ता इथं प्रत्यक्ष आहे. आणि तो मी कसा आहे? ज्ञान लहरी. जशी शब्द लहरी दिसत नाही, विद्युत लहरी दिसत नाही, तसं ज्ञान लहरी असलेला स्वरूप मी दिसत नाही. म्हणून अदृश्य दर्शने संताची या, रवी दीप हिरा दाविती देखणे. सूर्य, चंद्र, हिरे हे दिसणाऱ्या वस्तू प्रकाशित करतात. हिऱ्याला प्रकाश आहे, पण तो दिसणाऱ्या वस्तूला प्रकाशित करतो. सूर्य प्रकाशित आहे, प्रकाशमान आहे, परंतु तो दिसणाऱ्या वस्तूला प्रकाशन करतो. रात्रीला कुठं असतो सूर्य? रात्रीला चंद्र असतो. मग चंद्र रात्रीला असतो, पण अमावस्याला कुठं असतो? म्हणजे चांदण्या आणि चंद्र हे अमावस्याला नसते. मग अमावस्याला दिवा लावावा लागतो. मग दिवा लावला, दिवा कुठपर्यंत? तेल आहे तोपर्यंत. आणि दिवा मावळल्यानंतर अंधाराला कोण जाणायला लागलं? ते म्हणते की इथं काहीच दिसेना. काहीच कसं दिसेना? काळा अंधार दिसायला ना. म्हणजे अंधाराला काळं रूप आहे. मग ते काळं रूप आपल्याला दिसायला ना. मग अंधाराला आपण जाणणारे आहोत. म्हणजे अंधाराला कशानं जाणलं आपण? ते काळं रूप डोळ्यानं दिसलं की ते सगळं काळच दिसायला, काळोखत दिसायला लागला. म्हणजे काळं रूप डोळ्यानं जाणलं. आता डोळा गेला. मग डोळा गेल्यानंतर आपण कशानं जाणतो? किंवा सगळे इंद्रिय लीन झाल्यावर आपण कशानं जाणतो? ज्यावेळेस स्वप्नामध्ये एकटंच मन कल्पना करत असतं, तर त्यावेळेस आपण मनानं केलेल्या कल्पनेला जाणतो. म्हणजे मनानं जाणतो आपण. आणि ज्यावेळेस ते मन कल्पना करत करत थकून जातं, तर त्यावेळेस त्यालाही आपण जाणतो की हे मन आता थकलेलं आहे. मग सकाळी उठून आपला अनुभव सांगतो, मी काही जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो. मग ज्या अंतःकरणात कळण्याचा व्यवहार व्हायचा ते मन अज्ञानात लीन झालं का मीच झोपलो? ते मन अज्ञानात लीन झालं. आणि मी झोपलो असतो तर काही जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो, ही स्मृती कशी झाली असते आपल्याला? म्हणजे मी झोपतो का जागा होतो? मी झोपतही नाही आणि जागाही होत नाही, तर मी कसा आहे? जागता जगदेव राखा काही भाव. म्हणून काहीतरी खऱ्यावर या. हे जागृती, स्वप्न, सुषुप्ती अंतःकरणाच्या अवस्था आहे. म्हणून पण त्याच्याशी आपण एकरूप झालो अंतःकरणाशी, म्हणून त्याची अवस्था आपल्याला आपली वाटायला लागली. मी झोपलो, मी उठलो, मी स्वप्न पाहायला लागलो असं आपण म्हणतो ना. म्हणजे त्या अवस्थेशी आपण एकरूप व्हायला लागलो. म्हणून ह्या अवस्था मनाच्या आहेत आणि या तिन्ही अवस्थेला जाणून आपण ह्या तिन्ही अवस्थेचे द्रष्टे आहोत, ह्याला जाणणारे आहोत. मग असं असल्यानंतर आता अशास्त्रीय द्वैत किती प्रकारचं आहे ते सांगतात. एक तीव्र आणि दुसरं मंद द्वैत. आता तीव्र द्वैत म्हणजे काम आणि क्रोध, म्हणजे विषय प्राप्तीची इच्छा, आणि तो विषय जर नाही मिळाला तर मग
क्रोध आला. मग ज्याला क्रोध येत असतो ना, तर त्या व्यक्तीचं जीवन उभं जळत असतं. कारण क्रोध काय करतो, माणसाला जाळत असतो. चिंता से घटे चतुराई. चित्तामध्ये जर संसाराचं चिंतन होत असेल तर त्याची चिता होत असते. आणि चित्तामध्ये जर आत्मस्वरूपाचं चिंतन होत असेल तर त्या चित्ताचं चैतन्य होत असतं. कबीरदास सांगतात, नर करनी करे तो नर का नारायण बन जाए. म्हणून क्या खूब बनाया बंगला, अंदर नारायण है सोया, उसे हमें जगाना है. नारायण कसा आहे, झोपलेला आहे, त्याला आपल्याला जाग करायचं. म्हणून बोल बोले अबोले, जागे बाहेर आत निजेले. हे जागेत पण शरीरावर जागेत आणि आत्मस्वरूपावर झोपलेले. मग यांना जाग करायचं. जर बरं ठीक आहे आपण जागे म्हणा, तर आत्मा कोण आहे कसा आहे तर ते म्हणते आम्हाला माहित नाही. बरं हे झोपलेले म्हणा तर 500चं बंडल कर 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 नोटा मोजायला लागले. मग याला शहाणे म्हणावं का येडे म्हणावं, काय म्हणावं? म्हणजे हे अर्धे जागे आणि अर्धे झोपलेले. म्हणजे अर्धोन्मिलित स्थिती आहे. ते प्राणायाम करताना सांगतात ना की अर्धे डोळे बंद आणि अर्धे उघडे असायचे, नासाग्र दृष्टी, नाकाच्या शेंट्यावर दृष्टी ठेवायची. म्हणजे एकाग्र मन होत असतं. आणि एकाग्र मन झालं, कारण काय असतं माहिती का, व्यवहारामध्ये सगळं मन पांगलेलं असतं आणि पांगलेल्या मनामध्ये नेमक्या वस्तू लक्षात येत नसत्या. मग त्या मनाला आवरावं लागतं. जसं ढोरं वळत असताना काय करावं लागते, त्याला हनू 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 सगळीकडून पाण्याच्या हौदावर आणायचं आणि मग शीळ घालू घालू त्याला पाणी पाजायचं, नाही का? तसं ह्या इंद्रियातून विषयातून इंद्रियातून मन काढावं लागतं आणि त्याला एके जागी स्थिर करावं लागतं. मग स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये बोध होत असतो. म्हणून क्षण एक मन स्थिर करुणी, पाहे वेद बोलिले पुराणी. म्हणून वेदानं काय सांगितलेलं आहे की तो आत्मा अजन्मा आहे, अमर आहे, निर्विकार आहे, शाश्वत आहे. आणि तो मन वाणी इंद्रियाच्या पलीकडचा विषय आहे. असं स्वरूप आपलं आहे. आणि ते आपण लक्षात घेण्यासाठी काम आणि क्रोध हे जे तीव्र द्वैत आहे याचा त्याग करावा. आणि मंद द्वैत म्हणजे मनोराज्य. मनोराज्य म्हणजे मनानंच कल्पना करत असते. आता प्रत्येकाला झोपेमध्ये स्वप्न पडतं, पण काही काही लोकांना अशी सवय असते ते दिवसा स्वप्न पाहते. काय करते, दिवसा स्वप्न पाहतात, म्हणजे ते मनोराज्यात असते. जे तसं शेठ चिल्ले असतं ना, त्याला शेठजी म्हणतात की एवढा तेलाचा डबा घेऊन चल, मी तुला 1 आणा देतो. मग ते तेलाचा डबा डोक्यावर घेतो आणि ते उन्हाळ्याचे दिवस असते, खालून फुफुटा पायाला पडायला लागला तर ते असं स्वप्न विचार करतं की आता हे 1 आणा घेईन, मग मी त्याची कोंबडी घेईन, मग त्याला अंडं होईल, मग त्याच्यातून पिले निघतील, मग ते पिले मोठे होतील, मग ते विकून मी परत काय करील. असं करता 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 मी खूप पैसे होतील, मग घर बांधन आणि घर बांधल्यानंतर लग्न करल, लग्न झाल्यानंतर लेकरं होतील, मग मी आराम खुर्चीमध्ये असं थोडासा पडलेला असेल आणि त्यावेळेस मला घरात हळूच कुणा आवाज येईन, अहो जेवण तयार आहे या. तर मग मी कसं म्हणेन, मला आता नाही जेवायचं. केलं, मान हलवली की त्यानं ते तेलाचा डबा सांडला. आणि उन्हाळ्याचे दिवस होते, ते सगळं जे तूप होतं ते थिजलेलं ते सगळं पसरलं. आता ते पसरलं की ते वाया गेलं. मग ते वाया गेलं की ते म्हणते आता हे भरून दे. मग ते वर्षभर तुला शिक्षा की तू माझ्या इथं फुकट राबायचं. मग ह्याला काय म्हणायचं, मनोराज्य, शेख चिल्ली. म्हणून हे असं दिवसा स्वप्न पाहायची काय असते सवय असते. ते मालिका पाहिली मुंगेरी लाल के हसीन सपने, दिवसाच काय करायचे ते स्वप्न पाहायचं. याला मनोराज्य म्हणायचं. मनानं केलेल्या कल्पनेतच रमणं.
मग रात्री पडलेलं स्वप्न म्हणजे कल्पना आहे, पण दिवसा सुद्धा स्वप्न पाहायची काय असते, सवय असते. तर हे मग या दोन्हीचा त्याग अद्वैत बोध होण्याच्या आधीच करावा. म्हणजे काम आणि क्रोधाचा त्याग करावा. कधी? आपल्याला मी न मरणारा परमात्मा आहे हा बोध होण्याच्या आधीच करावा याचा त्याग. आणि मनानं सुद्धा कल्पना करत बसू नये की असं झाल्यावर कसं होईल. आता जसं व्हायचं तसंच होणार आहे, पण कल्पना कशाला करायचं. आता समजा आपण यात्रेमध्ये निघालो आणि आपल्याकडे पैसे आहेत. आता ते विचार करते की आपण यात्रेला तर निघालो, पण चोराने लुटलं तर. पण तू कल्पनाच कशाला करायला तशी की चोरानं लुटलं तर. म्हणजे ते म्हणतात ना की शुभ शुभ बोलायचं, शुभ संकल्प करा. ते मंदिर बांधायच्या आधीच म्हणतात की वर्गणी जर चोराने चोरून नेली तर मग काय परत वर्गणी करायची. पण विचारच कशाला आणायचा तसा. अजून पैसे कोणाच्या घरी सुरक्षित आहेत, आपल्याच घरी सुरक्षित आहे. आता इतकी लोक जमली आणि कोरोना झाला तर, पण सगळे नियम पाळायला लागलेत ना. मास्क घालायला लागलेत, डिस्टन्स ठेवायला लागलेत, सोशल डिस्टन्स पाळायला लागलेत. मग आता मास्क घालून सोशल डिस्टन्स पाळून आणि वेळोवेळी काय करायला लागलेत, हात धुणं चालू आहे. म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे, सॅनिटायझर. आता शेणानं हात धुतले तर सॅनिटायझर. शेणानं हात धुतल्यावर जंतू येतात का? कुठलेच जंतू जवळ येत नाही. शेणानं उलट रोज हात धुवायला पाहिजे. मग ते घरचे सांगतात की असं बाहेरून आल्यानंतर नेहमी नेहमी हात धुत जाऊ नका. मग बाहेरून आले की भांडे घासत जा, म्हणजे ऑटोमॅटिक हात धुतल्या जाते. साबणही वाचते आणि हातही धुतल्या जातात. म्हणून सॅनिटायझर असा उपयोग करा त्याचा. ते म्हणले बर, आता नाही घासावे तर. म्हणून तर ते याचा अर्थ असा आहे की ह्याचा आत्मबोध होण्याच्या आधीच यांचा त्याग करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तत्वबोधाची 4 साधने सांगितलेली आहेत. आत्मज्ञान होण्याची 4 साधनं आहेत. विवेक, वैराग्य. विवेक म्हणजे की ह्या मृत्यू लोकापासून तर परलोकापर्यंतचे जे सगळे विषय आहेत तर ते कसे आहेत, काक विष्ठा समान मानना चाहिए. आणि सगळ्यात श्रेष्ठ विवेक म्हणजे आत्मा आणि अनात्माचा विवेक. आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे यांचा निवाडा करणं. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात, आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवती निर्मलः. याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर निर्मळ ज्ञान कुठलंच नाही. जसं निवडिताही खडे तेने दळणा ओझ घडे. माय माऊली काय करते, दळण निसायला घेते आणि खडे खडे काय करतात, बाजूला करतात आणि रास एकीकडे करतात. मग जर दळणातले खडे निवडता येतात एवढी बुद्धी जर आहे, ते म्हणतात माय आम्हाला अक्षर फुटत नाही. अक्षर नका फुटू द्या, पण निवडता येतं ना. तसं अनात्म्यातून आत्मा वेगळा करून दाखवायचा, ती बुद्धी सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला आहे. आणि बुद्धी हे ईश्वरीय वरदान आहे. त्या वरदानाचा आपण वापर करायला पाहिजे. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणून बुद्धीनं निश्चय केला की तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत. मग बुद्धीनं मौसमय देह मी आहे असा कसा विचार केला, कसा निश्चय केला. हा जो निश्चय केला तो चुकीचा आहे, कारण तिथं विवेकच केला नाही, विवेकाचा तिथं वापर केला नाही. ती अद्वैत बुद्धी आहे अंतकरणात, पण अशी पालथी पडलेली आहे. मावळ वीत विश्वा भासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. सद्गुरु रूपी सूर्य उगवल्या बरोबर ह्या विश्वाचा भास मावळतो. नवल उदयला चंडांशू, हा नवलचा सूर्य आम्ही पाहिला आता.
की ह्या सूर्याच्या उगवण्यानं सृष्टीचा उदय होत असतो, म्हणजे सृष्टीचं प्रकाशन होत असतं. पण सद्गुरु रूपी सूर्य उगवला रे उगवला की विश्वाचा भास मावळतो. म्हणजे सद्गुरूच्या वचनानं आपल्या असं लक्षात येतं की अनुभवाला येणारं विश्व हे खोटं आहे, हे भासणारं आहे, हे दिसणारं आहे पण भासणारं आहे. मग हे दिसायला आहे का असायला आहे का भासायला आहे? हे नुसतं दिसायला आहे, असायला नाही. म्हणून हे नुसतं दिसायला आहे म्हणून भासायला आहे. काल आपण चिंतन केलं की वंध्यापुत्र दिसायला आहे का असायला आहे का नुसतं म्हणायला आहे? म्हणायला आहे. सशाचे शिंग म्हणायला, तळ हातावरचे केस म्हणायला, ख पुष्प म्हणजे आकाशाचे फुलं म्हणायला आहे. म्हणजे हे फक्त म्हणायचं पुरते, म्हणण्यापुरते आहे. म्हणजे हे अप्रतीती रूप असत आहे. आणि प्रतीती रूप असत म्हणजे दिसून नाही. जसं भिंतीवरचे चित्र, टीव्हीवरच्या मालिका, चित्रपट, दूरदर्शन, आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं आपल्याला, स्वप्न, चित्र, पुतळे, सावल्या, हे कसे आहेत? दिसायला आहेत, हे असायला नाही. म्हणजे दिसून खरे नाही. याला काय म्हणायचं? प्रतीती रूप असत. आणि अप्रतीती रूप सत म्हणजे ज्याची प्रतीती तर नाही पण ते सत्य आहे. आणि ते तत्व म्हणजे आत्मस्वरूप. ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. त्याला शास्त्रांना नाव दिलेलं आहे ब्रह्म. ब्रह्मचैतन्य म्हणजे अव्यवहार्य चैतन्य. जसं लाकडामध्ये अग्नी आहे पण अव्यवहार्य अग्नी आहे. आणि घर्षणातून प्रगट झालेला अग्नी म्हणजे व्यवहार्य अग्नी. तसं शरीर, श्वास, इंद्रिय, अंतःकरणा सहित जे चैतन्य प्रगट आहे ते व्यवहार्य चैतन्य आहे. आणि ही व्यवस्था विस्कळीत झाली की तेच चैतन्य अव्यवहार्य असतं. आणि जे अव्यवहार्य असतं त्याला ब्रह्मचैतन्य म्हटलेलं आहे. आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. म्हणून विवेक हे पहिलं साधन आहे. दुसरं साधन वैराग्य. वैराग्य म्हणजे की या लोकातले आणि परलोकातले जे सगळे विषय आहेत तर ते सगळे विषय कागविष्टा समान मानना चाहिए, अशी दृष्टी भगवान शंकराचार्य सांगतात. ह्या सगळ्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी? कागविष्टा समान मानना चाहिए. काग म्हणजे कावळा. कावळ्याच्या विष्टेसारखं पाहायला पाहिजे त्याच्याकडं. म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती भाव नसावा. विषय असावा पण त्याच्यामध्ये आसक्त भाव नसावा. याला वैराग्य म्हणतात. म्हणून वैराग्य दौडिता पाठी लागे. आता तिसरं शम. शम म्हणजे सर्व वासनांचा त्याग. अंतःकरणात भरपूर वासना आहे. मग कोणाला घर असावं, कोणाला पत्नी असावी, कोणाला मुलगा असावा, कोणाला पैसा असावा, कोणाला नोकरी असावी, अशा भरपूर वासना आहे. पण मला देव मिळावा अशी वासना कोणाला आहे? अशी वासना ज्याला आहे तो साधक आहे. दम. दम म्हणजे बाह्य इंद्रियांचा निग्रह. म्हणजे विषयापासून इंद्रियाचा निग्रह, म्हणजे विषयापासून इंद्रियाला आवरणं, याला दम म्हणायचं. उपरती म्हणजे प्रपंचापासून निवृत्ती. आता तितिक्षा म्हणजे श्रवण करत असताना आपल्याला आता गारवा लागायला लागला, मग ते दुःख बाजूला करून ऐकण्यामध्ये मन घालणं, म्हणजे शीतोष्ण द्वंद्व धर्म सहन करण्याची तितिक्षा म्हणजे क्षमता. मग आपण बसल्यावर आपल्याला समजा पाय आखडले तरी त्याची पर्वा न करता फक्त श्रवण करणं, थंडी, उष्णता, गरमी ह्याचा त्रास सहन करणं, आणि ती सहन करण्याची क्षमता म्हणजे तितिक्षा. श्रद्धा म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या ठिकाणी भक्ती व वेदांत शास्त्राच्या वाक्याच्या ठिकाणी विश्वास, याला श्रद्धा म्हणतात. आणि समाधान म्हणजे चित्ताची एकाग्रता. हे षट संपत्ती आहे.
हे तिसरं साधन आहे. आणि चौथं साधन म्हणजे मोक्षेच्छा, मोक्षाची इच्छा, म्हणजे परमानंदाची प्राप्ती आणि सकल दुःखाची निवृत्ती, म्हणजे कारणासहित दुःखाच्या कार्याची निवृत्ती. ह्यालाच काय म्हणायचं? मोक्ष. कारणासहित दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि अशा इच्छा कोणाला नाही? प्रत्येक जीवाला ह्याच दोन इच्छा आहेत. म्हणून ह्या सगळ्यांना आहेत आणि सारख्या आहेत, म्हणून यांना साधारण इच्छा म्हणायची. आता बाकीच्या इच्छा सगळ्यांना नसतील. ज्यांना घर आहे त्यांना घर असावं अशी इच्छा असेल का? नाही. एखाद्या वेळेस त्यांना दुसरी इच्छा असू शकते. म्हणून घर बांधायची इच्छा प्रत्येकाला नाही, म्हणून ती असाधारण इच्छा आहे. एकाला एकापुरती इच्छा, त्याला काय म्हणायचं? असाधारण इच्छा. आणि जी सगळ्यांना आहे आणि सारखीच आहे त्याला काय म्हणायचं? कॉमन, साधारण इच्छा, जनरल. हां, मग हे सगळे काय आहेत? शमाने काम क्रोधाचा त्याग करावा. शम आपण पाहिलं ना आता, तर त्यानं काम म्हणजे इच्छा आणि क्रोधाचा म्हणजे रागाचा त्याग करावा. आणि समाधानाने मनोराज्याचा त्याग केल्यावर चित्ताची एकाग्रता होते. समाधान म्हणजे मनाच्या एकाग्रतेनं मन जर एकाग्र केलं तर मनोराज्याचं काय होतं? त्याग होतो. म्हणजे मन कल्पना करत नाही, मग ते इकडे तिकडं भटकत नाही. नाही तर मन वढाय वढाय, म्हणजे त्याला किती आपण काबूत करण्याचा प्रयत्न करा, पण ते पटकन घरी जाऊन परत येतं. म्हणजे घडीत इतकं घटकात इथं तर घटकात तिथं. म्हणून ह्या मनावर कसं कंट्रोल करावं? तर ह्या मनाचं एक चांगला धर्म ज्ञानोबराय सांगतात. यया मनाचे येत एक बानिके, जे देखिलिया गुढीचिया ठाया सोके, म्हणून आत्मसुखाची कौतुके दावीत जायचे. जसं काठवडी घोडा असतं ना, त्याला जी चाल शिकवली त्याच चालीमध्ये ते चलते. हे त्याचा विशेष गुणधर्म आहे. तसं या मनाचा एक विशेष गुणधर्म आहे की ह्याला जी सवय लागली ना त्या सवयीनं हे चलतं. मग ह्याला बाकीच्या सवयी लावूस तर ह्याला आत्मसुख दाखवत जा. म्हणजे हे काय करण? हे तिथं रमन. त्या सवय, त्याला सवय लागली, मग सवय लागल्यानंतर मग त्याच्यामध्ये तो त्याच्याबद्दल काय करत नाही. जसं सवय लागल्यावर काय होत असतं? आवडी आणि लाजवी. आवड आहे पण त्याच्यात लाज आहे, लाज वाटायला लागली, मग ती आवड नाहीये. पिसे आणि न भुलवी. पिसं लागलं म्हणायला लागले पण त्याला भूलच पडणं, तर ते पिसं नाहीये. मग हे लक्षण दिलेले की आवड म्हटल्यानंतर लाज नसते तिथं. व्यसन आणि शिनवी. आता त्याला व्यसन आहे पण शिन यायला लागला, याचा अर्थ त्याला व्यसन नाहीये. मग ते म्हणते चहा प्यायल्यावर आपला जठराग्नी मंद होतो, मग पिऊ का नको? आता त्याला चहा प्यायची तलप आहे म्हटल्यानंतर ते होऊ द्या म्हणते, काय व्हायचं तर, पण पिऊनच टाका चहा. मग त्याला व्यसन आहे याचा अर्थ त्याला शीन होत नाही. मग त्याचं व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी, आणि आवडी आणि लाजवी तरी ते काही. मग ह्याला काय आवड म्हणावं का व्यसन म्हणावं का पिसं म्हणावं? पिसं म्हणल्या की भूल पडलीच पाहिजे, व्यसन म्हणलं की तिथं शीन येऊच नाही, आणि आवड म्हटलं की तिथं लाजच नसायला पाहिजे. निर्लज्ज होऊन ते जो आवडीचा विषय तो ऐकायला पाहिजे. म्हणून ईश्वराची सेवा कशी केली पाहिजे, त्याचं नाव कसं घेतलं पाहिजे? निर्लज्जपणाने घेतलं पाहिजे, लाजच वाटायला नाही पाहिजे आपल्याला. म्हणून जनाबाई सांगतात की डोईचा पदर आल्या खांद्यावरी, जाईन गे माय भरल्या बाजारी. कोण हसन आणि कोणाकडं पाहून हसन? ज्या देहाकडं पाहून हसणार आहेत लोक, तर त्या देहाला कळतच नाही. आणि ज्या मला कळतं तर त्याला लोक पाहूच शकत नाही, कारण मी डोळ्याचा इंद्रियाचा विषयच नाही. काय भूमिका आहे भक्ताची, या भूमिकेवर आपण राहून पहा
आणि त्या भूमिकेवरून पाहिलं तर मग शरीर मी आहे का माझं आहे का खरं आहे? ते मी नाही, माझं नाही आणि खरं नाही. मग आपण अखंड परमात्मा आहोत. अखंड म्हटल्यानंतर तिथं तुकडा कुठं पडला? जसं ह्या संपूर्ण विश्वाचे 3 खंड आहेत. आशिया, आफ्रिका आणि युरोप खंड आहे. म्हणजे 3 विभागात वाटल्या गेलं का नाही? 3 तुकडे झाले ना. तसं या प्रकृतीचे 3 तुकडे आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तमोगुणात ज्ञान उत्पन्न होत नाही, मूढता असते तिथं. रजोगुणामध्ये क्रिया असते म्हणून तिथेही ज्ञान उत्पन्न होत नाही. आणि सत्वगुणामध्ये क्रिया नसते आणि मूढता नसते, स्थिरता असते म्हणून तिथं ज्ञान होण्याची उपलब्धी आहे. म्हणून सत्वात संजायते ज्ञानम. म्हणून सत्वगुणामध्ये ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. म्हणून तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी. म्हणून तू माझ्या भजनामध्ये प्रेम धर. म्हणून त्याला तू आत्मसुखची कौतुके दावीत जायचे. म्हणून त्या मनाला आत्मसुख दाखवा. मग ते विषय सुखाकडे प्रवृत्त होईल का? हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. म्हणून त्याला अशी प्रतीती येते की हे विषय कसे आहेत? जसं मृगजळ दिसाय, ते नुसतं दिसायला आहे, असायला नाही. म्हणून विषयी विसर पडिला निश्चेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. म्हणजे अंगामध्ये रोमामध्ये काय? ब्रह्मरस ठसावला त्याच्या. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण ठसा. आणि त्या ठशामुळं काय परिणाम झाला? येणे दश दिशा आत्माराम. त्याला सगळीकडं मीच मी वाटायला लागलं. सगळीकडं जड रूपानं तरी मीच आहे, जीव रूपानं तरी मीच आहे, देव रूपानं तरी मीच आहे, संत रूपानं तरी मीच आहे. म्हणून गार्गी म्हणायची की ते राम होते ना, ते मीच झालं होतं. लोक म्हणायचे ही बाई पागल झाली का? पण ज्ञानी पुरुषाची अवस्था लोकांना समजत नसते. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. संत जाणायला संतच व्हावं लागतं. नाहीतर चुन्याचा गोळा आणि लोण्याचा गोळा दोन्ही दिसायला सारखेच आहेत. पण चुन्याचा गोळा जर तोंडात घातला तर तोंड सगळं सडून जातं. आणि लोण्याचा गोळा जर खाल्ला तर ते आरोग्य पुष्ट होत असतं. म्हणून दोन्ही दिसते सारखी. अज्ञानी आणि ज्ञानी पुरुष जगामध्ये वावरताना सारखे दिसते. ज्ञान झालं म्हणजे काय? शिंग फुटते का? पाला येतो? काय होते ज्ञान झालं म्हणजे? ज्ञान झालं म्हणजे अंतःकरणातला भ्रम निवृत्त होत असतो. ज्ञान होणं म्हणजे काय? भ्रमाची निवृत्ती, हे ज्ञानाचं लक्षण आहे. अंतःकरणामध्ये जी प्रतीती यायला लागली ती जर आपल्याला खोटी वाटत असन तर आपण आपलंच निश्चित करायचं की आपल्या अंतःकरणातला भ्रम निवृत्त झाला. आणि अंतःकरणामध्ये जर शरीर, श्वास, इंद्रिय, अंतःकरणादी यांची प्रतीती जर आपल्याला सत्य वाटत असेल तर कोणाला विचारायचं नाही, निश्चित करायचं की आपल्या अंतःकरणामध्ये 100% भ्रम आहे. आणि तो निवृत्त करण्यासाठी विवेक, जय विवेके खोल पाहिजे, विवेकाचा वापर करा. मग विवेक आपल्याकडं प्रत्येकाकडं आहे. मग त्याला विवेक दिलेलं आहे, विवेकरूपी शस्त्र दिलेलं आहे. आणि त्या विवेकाच्या शस्त्रानं तू या अज्ञानाचा नाश कर असं सांगितलं. आता त्या लढायला जायचंय आणि त्या व्यक्तीला तलवार, ढाल, सगळे शस्त्र अस्त्र त्याला दिले, कसून दिले, त्याला सज्ज केलं त्याला. आता त्याला सांगितलं की तू लढायला जा. ते म्हणलं की आता मी कसं काय लढायला जाऊ? माझे दोन्ही हात गुंतले. ढाल तलवारे गुंतलेसे कर, म्हणे झुंजार मी कैसा करू. आता काय डोक्याला हाणून घ्यावं का? हे काय म्हणायला लागलं? माझे दोन्ही हात गुंतले, एका हातात तलवार आणि एका हातात ढाल. अरे पण त्या ढालीनं तू वाराला काय कर? ताड. आणि या तलवारीनं त्याचं मुंडकं उडव. हे असं युद्ध करण्याची नीती आहे. आता हे सगळ्या शस्त्रांनीशी पाठवून बी हे असं करायला लागलं म्हणल्यावर, तसं विवेक साधन संपन्न असून सुद्धा ते म्हणायला लागले की मी आत्मा कसा. आता काय हाणून घ्यावं? विवेकानं सिद्ध होतं की हे शरीर स्वप्नात नाही,
हे शरीर जागृतीत दिसायला लागलं पण झोपेत आहे का? मग याचा